श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच गुरुवार 20 जून रोजी दुपारी 4 वाजता श्री शिवराज्याभिषेक दिनी सोलापुरातून पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे मार्गदर्शक हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास यंदा 350 वर्षे पूर्ण झाली आहेत। त्यानिमित्त राज्यभर विविध संस्था संघटना यांच्यातर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत। 350व्या वर्षाच्या समारोपानिमित्त देवदर्शन पदयात्रा ही पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे। छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती श्री शिवरायांनी देवदर्शन घेतले होते। या घटनेचे स्मरण म्हणून श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी दरवर्षी देवदर्शन पदयात्रा करण्यात येते। यंदाची पालखी मिरवणूक ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरापासून सुरुवात होऊन सरस्वती चौक मेकॅनिक चौक मार्गे छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात समाप्त होणार आहे। या मार्गावरील मंदिरात पालखी देवदर्शनासाठी नेण्यात येणार आहे। या पालखी मिरवणुकीत लेझिम पथक, ऐतिहासिक लाठीकाठीचे सादरीकरण, पारंपरिक वाद्य पथक राहणार आहे। सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम हिंदू बांधवांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्तच्या पालखी मिरवणुकीत सहभागी व्हावे असे आवाहन हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांनी यावेळी केले। या पत्रकार परिषदेस संजय साळुंखे, ओंकार सराठे उपस्थित होते। 20 जून 2024 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे गुरुवारी पालखी सोहळा मिरवणुकीचं आयोजन सोलापूर शहरामध्ये करण्यात आलेलं आहे। शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे दरवर्षी हा कार्यक्रम केला जातो। तिथीप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला हा पालखी सोहळ्याचा कार्यक्रम दरवर्षी सोलापूर शहरामध्ये साजरा केला जात असतो। यंदा 20 जून 2024 गुरुवार रोजी शिवराज्याभिषेक दिन या निमित्तानं सोलापुरातून पालखी मिरवणूक काढण्याचं नियोजन या समितीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा 350 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त राज्यभर विविध संस्था संघटना यांच्यातर्फे वेगवेगळे कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत आणि त्या निमित्तानं ज्या वेळेला राज्याभिषेक झाला शिवरायांचा त्यावेळेला त्यांनी देवदर्शन घेतलेलं ऐतिहासिक असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे आणि तो पुरावा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानुसार आपण शिवरायांची पालखी सुद्धा देवदर्शनाच्या माध्यमातून घेऊन जाण्याचा प्रयत्न या समितीच्या माध्यमातून केला जात आहे आणि म्हणून सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या मंदिरापासून 20 तारखेला या पालखी सोहळ्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे।